आत्ताचा जमाना मी तुम्हाला आपल्याच भाषेत सांगेन तर स्विगी, झोमॅटो किंवा ब्लिंकिट, झेप्टोचा जमाना आहे. आधी कसं होतं की लोक ऑफिसमध्ये यायचे, आमदारांच्या, नगरसेवकांच्या कार्यालयात यायचे, पण आता जमाना बदललाय. आपण कशी सर्व्हिस डोर टू डोर देऊ शकतो आणि किती क्विक सर्व्हिस देऊ शकतात हे मी असं ट्रीट करतो की मेसेज आला की बाबा त्यांना प्रॉब्लेम आहे, पटकन ट्रीटमेंट झाली पाहिजे. काही गोष्टी लगेच होतात, काही गोष्टींना जेन्युइनली वेळ लागतो. तर ते कसं तुम्ही हँडल करतात हे आपल्यावरती आहे आणि तुम्ही या कामाला किती पोटेन्शियल देतात टू सॉल्व्ह द इश्यू, हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. कारण हे बघा, काही विषय वर्षानुवर्ष लागतात सॉर्ट करायला, काही विषय एका दिवसात पण होतात. तर इट डिपेंड्स अपॉन यू हाऊ यू ट्रीट इट. या गोष्टींसाठी, या पदासाठी किंवा कुठल्याही अभ्यास, वाचन हे खूप महत्वाची गोष्ट आहे. तर याच्यासाठी जे आपण म्हणतो की तरुणांनी का यावं, तरुणांनी येऊन फक्त एनर्जी द्यायची नाही, ही एनर्जी एका वे मध्ये पाहिजे, तर त्याला जास्ती अर्थ लागेल. जो पॉइंट ऑफ व्ह्यू एक तरुण आणतो याच्यात, किंवा शिक्षित तरुण आणतो काम करण्याच्या याच्यात, ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मी म्हणतो त्याला, दोन व्ह्यूज मी म्हणेन. एक आहे जो पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह असतो आणि एक जो पक्षात काम करतो. दोघांसाठी तरुण हे खूप महत्वाचे आहेत. आणि जेव्हा आपण एक विचार आणतो, तो विचार महत्वाचा असतो की आपण आपला जो एरिया आहे किंवा आपली जी सिस्टीम आहे ती कशी बदलू शकतो. याच्यासाठी आपण ज्या एनर्जीने आपण काम करतो की नाही मला काहीतरी दाखवायचं, त्या ऊर्जेने ती कामं झपाट्याने वाढतात, झपाट्याने होतात. आणि कुठे ना कुठे म्हणजे आता जो एक एज डिफरन्स असतो, आपण म्हणतो की जे 50-60चे लोक असतात किंवा जे 2-2, 3-3 टर्म झाले, ते ग्रँटेड कुठेतरी घ्यायला लागतात लोकांना.